लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने आणि चांदी आणखी महागले। सोन्याच्या दरात 2500 रुपयांची वाढ झाली तर चांदीच्या दरात 3000 रुपयांची वाढ झाल्याची माहिती। जीएसटी सह 10 ग्रॅम सोने आता 1,34,400 रुपयांवर असून जीएसटी सह 1 किलो चांदी 1,75,000 रुपयांवर आहे। आज लक्ष्मीपूजन असल्यामुळे कुठेतरी चांदीचे शिक्के त्यानंतर लक्ष्मीची मूर्ती अशी खरेदी केली जाते। आपण आहोत जळगावच्या सराफा बाजारामध्ये। दिवाळीनिमित्त धनत्रयोदशीच्या दिवशी सोने व चांदीच्या भावात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं। सोन्यामध्ये तब्बल 2000 रुपयाची तर चांदीमध्ये तब्बल 10,000 रुपयाची घसरण या ठिकाणी झाली होती। आपल्यासोबत काही ग्राहक जुडलेले आहेत, आपण ते त्यांच्याशी संवाद साधूया। धनत्रयोदशीच्या दिवशी कमी झाले होते भाव, म्हणून आम्ही ठरवलं की आता घेऊयात सोनं, पण 2 दिवसात लगेच 2500 भाव वाढले। तर आम्ही ज्या हिशोबाने येतो की चला आपल्याला वस्तू खरेदी करायची तर ते नाही होते पॉसिबल। कुठे ना कुठे कमी झालेच पाहिजे भाव, आता भाव खूप वाढलेत। दादा काय सांगणार, धनत्रयोदशीच्या दिवशी 2000 घसरण झाली होती, मात्र आता लक्ष्मीपूजन आहे, आज 2500 पुन्हा वाढलेत। हो, आज परत सोन्याचे भाव 2500 रुपये वाढले आणि चांदीचे भावही 1,74,000 पर्यंत आज पोहोचलेले आहे। लक्ष्मीपूजनचा आज दिवस आहे। सकाळपासून ग्राहकांनी चांदीचे शिक्के, चांदीच्या मूर्त्या घ्यायला सुरुवात केलेली आहे। दिवसभरात अशीच गर्दी राहील आणि चांदीमध्ये मोठी उलाढाल व्हायची शक्यता आहे। 2025च्या एंड पर्यंत सोन्याचे भाव जवळजवळ 1,35 पर्यंत 1,35 1,40 पर्यंत जायची शक्यता आहे। 2025 डिसेंबर एंड पर्यंत सोन्याचे भाव 1,40,000 पर्यंत जाण्याची शक्यता सोने तज्ञांनी या ठिकाणी वर्तवली आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।